हॅलो एव्हरीवन, वेलकम टू अमृताज ब्लॉग. नमस्कार सगळ्यांना. तर सकाळच्या नाश्त्यामध्ये आज बनवलं होतं उपमा आणि आज 1-2 दिवस झाले आईंनी पालक भाजीपाला आणून ठेवलं होतं. तर फ्रीजमध्ये खूप सारं पालक होतं आणि पालकाची भाजी म्हटल्यावर सगळ्यांना असं नको वाटतं. तर म्हटलं चला काहीतरी आपण बनवूया पालकाचं. तर मग पालकाच्या पुऱ्या बनवल्या होत्या मी आज. तर त्याची रेसिपी पण मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. जास्त टाईम पण लागत नाही बनवण्यासाठी आणि खायला पण सगळेजण आवडीने खातात. त्याच्यासोबत तुम्ही कसलीही सुकी भाजी बनवू शकता किंवा तसेही खाल्लं तरी खूप छान लागतात. आणि तुम्हाला जर आवडत नसेल की बाबा पालकपुरीमध्ये जास्त तेल लागतं तर तुम्ही त्याचे पराठे पण बनवू शकता. तर हिरवी मिरची, थोडेसे जिरे, थोडीशी आपली हावरी घेतली होती, लाल तिखट आणि ओवा घेऊन थोडी हळद सगळं मिक्सरमध्ये बारीक केलं होतं. नंतर त्याच्यामध्ये थोडेसे शेंगदाणे पण टाकायचे म्हणजे आणखी चव येते. म्हणजे जास्त बारीक नाही करायचं, माझ्याकडून थोडंसं बारीक झालं होतं. तर शेंगदाणे असे आबडधोबडच ठेवायचे म्हणजे ते खाताना पण चांगले लागतात. चवीनुसार मीठ वगैरे टाकायचं आणि एक साईडला मी चांगली पालक धुवून घेतली होती आणि एक 5 मिनटं गॅसवरती वाफळून घेतली होती. जास्त वेळ त्याला शिजवायचं पण नाही कारण की त्याच्यामधला अर्क सगळा निघून जातो. अशा प्रकारे चांगलं बारीक करून घ्यायचं आहे. थोडं आबडतोबडच ठेवायचं वाटण. तर एक साईडला मी पीठ घेतलं होतं गव्हाचं आणि त्याच्यामध्ये 2-3 चमचे बेसन पीठ टाकलं होतं. वरतून थोडंसं मीठ टाकायचं तुमच्या चवीनुसार, जसं तुम्हाला लागतं प्रमाण. तर त्याच्यामध्ये आपण जे वाटण काढलेलं आहे, शेंगदाणे, हिरवी मिरची सगळं, तर ते टाकायचं. थोडं वरतून लाल तिखट टाकायचं. जर तुम्हाला पुऱ्या एकदमच कडक हव्या असतील ना तर तुम्ही त्याच्यामध्ये हिरवी मिरची टाकायचीच नाही कारण की हिरव्या मिरचीने थोडंसं लूज होतात. आम्हाला बाई वगैरे खाणार होत्या म्हणून मी जास्त कडक बनवलंच नाही. आणि त्याच्यामध्ये थोडंसं लाल तिखट टाकायचं, हावरी टाकायची. हावरी तुम्ही जास्त प्रमाणात टाकली तरी पण चालेल. आणि जे आपण मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे आपलं पालक, तर त्याच्यामध्ये मिक्स करायचं आहे. आणि जास्त घट्ट पण नाही जास्त पातळ पण पीठ नाही बनवायचं. जसं तुम्ही आपल्या गव्हाच्या पुऱ्या बनवता घरी त्याप्रमाणे छान प्रकारे मळून घ्यायचं आहे. वरतून थोडंसं तेल टाकून सगळं पीठ चांगलं मळून घ्यायचं आहे. इकडे आईने आज पापड बनवायचे होते आम्हाला. तर आई इकडे पापडाचं पीठ मळत होत्या. ताईंचं चाललं होतं सगळं झाडून वगैरे घ्यायचं, आवरायचं काम. आणि इकडे मी पीठ पण भिजायला ठेवलं होतं म्हणजे आम्हाला बाहेर जायचं होतं. तोपर्यंत मी म्हटलं आल्यावरती गरम गरम करता येईल म्हणून एक साईडला मी पीठ भिजवून गेले होते. आणि त्याच्यासोबत शेंगदाण्याची चटणी बनवली होती आणि गवारीच्या शेंगा पण बनवल्या होत्या. आज बाहेर जायचं होतं आम्हाला, थोडंसं काम होतं. मग मी तोपर्यंत सगळं तिथे बरण्या वगैरे खूप धूळ झाली होती ते सगळं धुवून वगैरे घेतलं म्हणजे पुसून वगैरे घेतल्या. आणि वरती जाऊन आपलं बाहेर जाण्याची तयारी केली. आवरून वगैरे ताईन मी निघालो. खाली आल्याच्या नंतर आईची इकडे देवपूजा चालली होती आणि नुरूसाठी ताई खायला बनवून ठेवत होता. म्हणजे आल्यावर ती झोपेतून उठली की ती लगेच खाईल. मग आम्ही दोघी जणी निघालो. ऊन पण थोडं जास्तच झालं होतं. काहीच नव्हतं बरं. 3 वर्षापूर्वी जेव्हा माझं लग्न झालं तेव्हा फक्त आमचा बंगलो होता, वकील साहेबांचा बंगलो होता आणि तेवढा संदेश संतांचा बडे साहेबांचा. आत्ताच्या आत्ता इथे 4-5 बंगलो होते आत्ताच्या आत्ता. खूपच जास्त ऊन झालंय आता. तिथे जाऊयात, बघू काय काय घ्यायचं आपल्याला. येताना जयला फोन करू आणि खाऊयात काहीतरी. तोपर्यंत गाठा पण उठते. आईनं म्हटलं बघा तोपर्यंत आलो. परत ऑफिसचा पण टाईम 1 वाजता नाही का. एकच त्याचे ते राजा राणी तुम्ही खाल्लं का? राजा राणी आणि ते बोटाला लावायचो आम्ही, असे मोठे मोठे नेल्स पाहिजे असायचे म्हणून. नाही, ते वरतून काढावं लागेल. हे पडलं हे बघ, हे वाला आम्ही 5 सेपरेट करून बोटाला लावायचं. त्याला खूप कष्ट आहेत पण. त्याचं ते खायचं तर खायचं. असं परिसर पाहिला नाही मला. माझी माहेरची आठवण तिकडे असं लय मोकळं वातावरण आहे. इथं असं दुपारचं बसायला किती भारी वाटत. कारखान्यावर मला इथून ह्या परिसरातून चाललं ना असं वाटतं कारखान्यावरच चालली होती.
इथं खूप जास्त झाड आहे ना. आपण बघ ना, आपण खाल्ल्या आता आपल्या पोरांना ते दिलं ते म्हणजे हे शी काय हा थांब मला जाऊ दे पुढे. काय माहित बाई के पपई आहे का? येस पपईच दिसते. नाही काय नवीन काही पॅटर्न असेल तर ते पण दाखवा. बॉटल भरलेली आहे कलर दोन्ही पण छान आहेत त्यातून. तर कोणता घ्यायचं तुमच्या ह्याच्यावर? ठीक आहे. ते मावशीने त्या टाईपमध्येच कलर घेतला. बाईला असं छान दिसेल असं नाही का? तुझ्या हातातल्याची का? ती छान आहे मला तर वाटतं. नाही कमी नाही काहीच. आल्याच्या नंतर तडक्याची भूक पण लागली होती, कारण की एकदम उन्हाचं आलो आणि सकाळी लवकरच नाश्ता केला होता. तर पालकाचं ते पीठ मळून सकाळीच गेले होते. मग आल्यावर सगळ्यांना गरम गरम पुऱ्या काढून दिल्या. तर पुऱ्या बनवताना जसं आपण रेग्युलर गव्हाच्या पिठाच्या पुऱ्या बनवतो तशाच बनवायच्या. आणि हे काही जास्त तेल वगैरे पण ओढत नाही, खायला पण चांगलं आहे. काय चांगली ना मला. हे बाई बाई तुम्हाला आवडल्या का पुऱ्या? जेवण वगैरे झालं आणि दुपारी आईंनी सकाळी पीठ मळून ठेवलं होतं पापडाचं दुपारी करण्यासाठी. तर मग त्यांनी आधीच पापड लाटायला सुरुवात केली होती आणि इकडे बाई उंडे करून देत होता. मग आम्ही पापड बनवून घेतले. जास्त म्हणजे एका दिवशी सगळं पीठ नव्हतं मळलं. आईने म्हटलं रोज रोज आपण थोडे थोडे बनवू म्हणून. है ना बाई? बाई यांनी एकच पापड लाटला आणि तो बी मोडला बघा. बाई पटतंय का तुम्हाला आता? आमचे पापड आणि ते लाटून झाले आणि मामा आले होते. मामा आमच्यासाठी खारीन ते घेऊन आले होते आणि आमचं ठरलं होतं की आज आई म्हटल्या आपण रेणुका मातेला जाऊ, कारण की त्यांना ओटी भरायची होती देवीची. तर मग मामांनी एक ऑटो सांगितली होती. म्हटलं आपण गाडीने नको, आपण ऑटोनीच जाऊ, कारण की वाळ वगैरे होतं आमच्यासोबत. त्यामुळे आम्ही रिक्षानीच गेलो.
सर थोडस दर्शन वगैरे झालं आणि बाहेर आल्याच्या नंतर आम्हाला तिथे पाणीपुरीचा एक ठेला दिसला. तर ताईला म्हटलं चला आपण थोडं थोडं खाऊन जाऊया म्हणून पाणीपुरी. तर मग तिथे आम्ही पाणीपुरी, शेवपुरी आणि सुक्की पुरी घेतली होती. सगळ्यांनी थोडं थोडं खाल्लं आणि ज्यांच्यासोबत आम्ही रिक्षामध्ये आलो होतो त्यांनाच थांबून ठेवलं होतं. ते जाताना मध्ये सोडवणार होते घरी. तर मग सगळं आवरलं वगैरे, आमचं दर्शन वगैरे झालं आणि आम्ही निघालो. तर असं होतं आजचा आपला ब्लॉग. आवडला असेल तर नक्कीच लाईक सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. बाई घे आई चला